माझ्यासोबत घडलेला कालचा एक प्रसंग सांगते। माझ्या फ्रेंडला नवीन दुकान टाकायचं होतं म्हणून आम्ही लोढामध्ये शॉप बघायला गेलो। एका ठिकाणी खाली होता आणि असा सीन झाला, शॉप वगैरे पसंत आला, पण त्यांनी त्या दुकानदाराने एक गोष्ट सांगितली। त्यांनी मला विचारलं, तुम्ही मराठी आहात का? तर आम्ही बोललो ऑब्व्हियसली मराठीच आहोत। तर बोलतो सॉरी फॉर दॅट। मी बोललो का? मला बोलतं मराठी माणसाला, मुझे मराठी इंसान को दुकान नहीं देना है। जागा कोणची? लोढा कोणचा भरलेला आहे? आपला आग्र्यांची जागा, मराठी माणसाची जागा ना। त्याच्यावर आपण बिल्डिंगी बांधल्या, आपण जागा बांधून काय केला, बाहेरच्या लोकांनी आपल्याकडून गाले विकत घेतलं ना, आपण त्यांना दिले पण ना। आता तोच बाहेरचा काय बोलतं, मराठी माणसाला जागा द्यायची नाही। कारण तुम्हाला समजतं ना, ती लोक इकडे येऊन दुकानं घेतात आणि बिझनेस करायला पण त्यांच्याच लोकांना आणतात दुसरी। म्हणजे याचा अर्थ त्यांचा साम्राज्य ती इथं वाढवतात। सुधरा, मराठी माणसाने सुधरा। एक मला बोलत होता, तू मराठी आहेस म्हणून बोलतं सपोर्ट केला। तुम्ही जरी मला सपोर्ट केला तरी काय नाही, तुम्ही फुकाट घेतले ना, मी तुला फुकाट दिले। तुम्ही पैसे दिले, मी त्याच्या मागे तुला काहीतरी वस्तू दिलेली आहे। अरे त्या तसल्या उपऱ्यांपेक्षा ना आपला मराठी माणूस जगलेला बरा। तो मला सांगतं, बोलतं दुकान नाही देऊ शकत, बोलतं का तर मराठी माणूस आहे, जागा आपली आहे, सगळं आपला, तरी ते अक्काली बोलतात। कारण का शेवटी आता त्या जमिनीवर त्यांचा अक्काल आहे। अजून पण वेल नाही गेली, जरा डोका चालवा। काही इथं आपल्या भेद करल्यान आवनी पाटील या करतं, आवनी पाटील त्या करतं, ती असं इकाला आणतं, तिने आता दुकान टाकला, ती काय धवलारी मुलाची लायकीची, म्हणजे दुकान टाकला तर मी धवलारी बाहेर आलो। म्हणजे आपण पोट भरण्यासाठी कष्ट नाही करायचे, आता दुकान टाकलं म्हणजे त्याच्या मागे काय मेहनत नसेल का? आपल्यात वाद घालण्यापेक्षा ना सुधरा आणि पुढं चला। याचं काहीतरी होणार, याचा आपल्या फ्युचर, आपल्या मुलांसाठी जाम घातक होणार। म्हणून थोडासा डोका लावा। आपल्याला वाद घालण्यात ते खेकड्यासारखं पायवडाचं, ती पुढं चालली, ती हे चालली, लक्षात ठेवा। आवनी पाटीलला तर वेल बी नाही बघायला तुमच्याकडं, कारण शेवटी आम्ही कष्ट करणारे माणसं, आणि कष्ट करणाऱ्या माणसाला या सगळ्या गोष्टीचा वेल पण असतं। पण हे असं संदेश नक्की देईन, काल त्यांनी जागा नाही दिली, काल त्यांनी तो भाड्याची दुकान दिला नाही का, तर मराठी होता म्हणून। म्हणजे मुंबई आमची ना, भांडी घासाची त्यांची आता, असं दिवस आपल्या पोरांवर येणार आहेत। म्हणून आवनी पाटीलला किंवा एखादा बिझनेसमध्ये पुढे चालणाऱ्या मराठी माणसाला ट्रोल करण्यापेक्षा ना, आपला काय ते बघा, नंतर बोला।